संपदा तू पुढे हो, मी बाईक पार्क करून येतो. हाय संपदा. मला वाटतं तुझं हाय सुद्धा महाग होणार आपल्यासाठी. मंदार, बघू नकोस त्याच्याकडे. असल्या फालतू माणसाकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नाहीये. हा समीर कशाला फोन करतो आता? हा बोल रे. अरे बोल ना, कधी? तुझ्यासाठी तर वेळच वेळ आहे आपल्याकडे. बोल, आत्ता येतोस? हा चालेल, मी लगेच पोहोचतो तिकडे. हा बाय बाय. मॅडम, तुम्ही सविस्तरपणे काय झालं ते सांगा. सकाळी आमच्या ह्या रुक्मीचा फोन आला. तिने सांगितलं इथलं सगळं गॅस, भांडी, सगळे खाण्याचे पदार्थ सगळं काही चोरून नेलं. ते बघा, हा डबा फोडून यातली कॅशही घेऊन गेले. काय करायचं काहीच कळत नाहीये. सगळं रिकामं करून टाकलं. एक पैसा शिल्लक ठेवला नाहीये. तुमचा कोणावर संशय? तसं नक्की सांगता येत नाही, पण नागेशचाच हात असल्याची शक्यता जास्त वाटते. कशावरून? इन्स्पेक्टर साहेब, त्याने माझ्याकडे 50% हिस्सा मागितला होता. मी नकार दिला. आता माझ्या मेहनतीचे पैसे मी त्याला देणं योग्य आहे का? मला वाटतं त्याचाच सूड घेण्यासाठी त्याने हे केलं असावं. ठीक आहे, आम्ही तुमचं स्टेटमेंट लिहून घेतलंय. आम्ही तपासाला सुरुवात करू. आणि हे काम जर त्या नागेशचंच असेल तर तो आमच्या हातातून सुटू शकणार नाही, एवढं मात्र नक्की. चला वल्दा. चंदू, खरं सांग, आपण कुठल्या मालाची डिलिव्हरी करतोय? हे बघ समीर, तुला एकदा सांगितलं ना, आपण ज्या मालाची डिलिव्हरी करतो त्याचं एवढं टेन्शन नाही घ्यायचं यार. चंदू, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. हे बघ समीर, तू माझा चांगला मित्र आहेस. मी तुला नाही फसवणार. आपण ज्या माणसासाठी काम करतो तो ड्रग्ज सप्लाय करतो. काय बोललास तू? मग खोटं का बोललास माझ्याशी? का बोललास की काय फक्त महत्वाची कागदपत्र असतील म्हणून? असं का बोललास की तुला यातलं काहीच माहिती नाहीये? बोल ना, गप्प का बोल. मग तुझी काय अपेक्षा होती? मी पहिल्याच भेटीत तुला सगळं खरं सांगून टाकावं? बघ समीर, एक लक्षात ठेव, कोणतंही काम चांगलं किंवा वाईट नसतं, ते आपल्यावर असतं. आपण कोणत्या नजरेनं त्याच्याकडे बघतो. हे काय बेडा झालास का तू? अरे उद्या सांगशील कोणाचा खून करणे वाईट काम नाहीये. हे बघ चंदू, तुझ्या दृष्टीने नसेल पण समाजाच्या दृष्टीने नक्कीच वाईट काम आहे. अरे पकडला गेलास तर जेलमध्ये सडशील, माहितीये? मी नाही विचार करत बसत या सगळ्या गोष्टींचा. मला फक्त एवढंच कळतं की ते काम जर का मी नाही केलं ना तर दुसरा कोणीतरी करणारच. मग तेच काम मी करून 4 पैसे जास्त कमवले तर बिघडलं कुठे? अरे पण पैसे कमवायचेच असतील तर चांगल्या मार्गाने कमव ना. हे नको ते धंदे कशाला करतोस यार? कारण याच धंद्यातून जास्त पैसे मिळतात. अरे तुझ्या जवळचंच उदाहरण घे ना. तुझी आई इतकी वर्ष प्रामाणिक काम करते, काय फळ मिळालं तिला? तुझा भाऊ नोकरी करतो, खरं सांगशील किती कमावतो? हे बघ, तुझी मतं ना तुझ्याकडेच ठेव. मला तुझ्या बरोबर काम करायचं नाहीये. मी माझ्या मार्गाने जाईन. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. पण एक लक्षात ठेव, तुला कधीही मदतीची गरज लागली ना, या मित्राला हाक मारायची. मी कधीही तुझ्या मदतीला धावत येईन. आणि हो, अजून एक सांगायचं होतं, संपदावर लक्ष ठेव. तो मंदार सारखा सारखा तिच्या मागे असतो. हे बघ, संपदा चांगली मुलगी आहे, तिला हे शोभत नाही.
पण एक विचारल्याशिवाय राहवत नाही. समीरच्या वडिलांबद्दल म्हणजे त्यांच्या सुटकेबद्दल काही कळलं का हो? अगं बाई, तुम्हाला सांगायचंच राहून गेलं बघा. परवा टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये दाखवत होते की भारताच्या युद्धकैद्यांना कुठल्या तरी देशाने सोडलं म्हणे. त्यात असतील का हो समीरचे बाबा? म्हणजे तुम्हाला काही कळलं का? निदान बघा तरी चौकशी करून. नाही म्हणजे वसुधाताई, समीरचे बाबा नसतील ना हो त्या लोकात? म्हणजे तुम्ही तरी आता किती वर्ष वाट बघणार ना अजून? देव तरी किती सत्व परीक्षा बघतोय तुमची, कोण जाणे. चला तुम्ही आराम करा, मी निघते. आणि फार विचार करू नका, शेवटी माणसाच्या हातात काय आहे हो? वाईट फक्त याच गोष्टीचं वाटतं की जाऊ देत, ते कुठेही असू देत, सुखरूप असतील म्हणजे झालं. पण समजा त्यांचं काही बरं वाईट झालं तर तुम्हाला बरं, मी येते. अरे तिकडे काय रे, खूप मस्ती आली आहे काय तुला? अरे माझ्या फेरीवर डोळा ठेवलास ना ते याद राख. कोण आहेस तू आणि इथं कसं काय आलास? ए मंदार, कोण आहे? काय तमाशा चाललाय हा सगळा? काय चाललाय तमाशा? अरे तो काय सांगणार काय तमाशा चाललाय ते? मी सांगतो ना, तुमच्या मुलाला सांभाळून ठेवायचं, समजलं? लोकांच्या आई बहिणी काय रस्त्यावर नाही आल्यात. हे माझ्या बहिणीपासून लांब राहायचं, सांगून ठेवा त्याला. अच्छा अच्छा, आता लक्षात आलं माझ्या. हा म्हणजे तू त्या संपदाचा भाऊ आहेस. गेलास आपल्या लायकी सिद्ध केलीसच तू. अरे तुम्ही लोक चीप आहात हे तुझ्या बहिणीकडे बघूनच माझ्या लक्षात आलं होतं. आता त्याची खात्री पटली. हे बघ, माझ्या मुलाला बोलायच्या आधी स्वतःच्या बहिणीचं लक्षण बघ. ए तोंड सांभाळून बोला. अरे तुझ्यासारख्या दीड दमडीच्या मावाल्याला मी नाही घाबरत, तुमच्यासारखे लोकच घाबरत असतील. आणि एवढं तुझ्या बहिणीवरचं प्रेम उफाळून आलंय ना, तर तिला आधी आवर. तेच माझ्या मुलाच्या मागे फिरत असते. बाबा प्लीज. तू घाबरे? अरे तुझ्यासारख्या मावाली लोकांना कसं वठणीवर आणायचं मला चांगलं ठाऊक आहे. तर लगेच ना. हो चाललोय मी. मला काय हाऊस नाही इकडे उभं राहायची. दादा थांब, बाबांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. हे बघ, आता मी निघतोय, पण माझ्या बहिणीबद्दल तुम्ही जे काय बोललात ते खोटं असेल ना तर. काय करशील रे? हे बघ, माझ्या घराकडे वाकड्या नजरेने जरी बघितलास ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. बाबा प्लीज, तुम्ही शांत राहा, हे मला हँडल करू द्या. दादा, माझं संपदावर प्रेम आहे आणि ती सुद्धा माझ्यावर प्रेम करते. मी तिला फसवत नाहीये, तिच्याशी लग्न करणार आहे आणि हे करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. कोणी म्हणजे कोणीच नाही. काय गे, हे करायला कॉलेजमध्ये जातेस तू? तुझा काय करतोयस तू हे? झालं आता नेहमीप्रमाणे माझा उद्धार करायला सुरू. अगं पण मला ऐकण्याऐवजी हिला विचार नाही काय केलंय ते. समीर गप्प बस. काय झालं ते सांग बघू आधी. बघ बघ कसं रडण्याचं नाटक करते बघ. काय रे, हे धंदे करायला लाज नाही वाटत तुला? हे करायला कॉलेजमध्ये जातेस तू? समीर का ओरडतोयस तिच्यावर उगाच? हा अगं तिलाच विचार ना काय झालंय ते. काय काय आता गप का? बोल आता, चल काय झालं ते. संपदा काय झालं? ती काय सांगणार? मी सांगतो. ही कॉलेजमध्ये एका मुलाबरोबर हिंडत असते. हे मी तुला शेवटचं सांगून ठेवता, या पुढे जर तुम्हाला त्या मुलाबरोबर दिसलीस तर तुझं तर तंगड मी तोडीनच.
पण त्या मुलाला पण सोडणार नाही, लक्षात ठेव. समीर, तिने काय करावं आणि काय करू नये हे कळण्याएवढी अक्कल आहे तिला. पण तुझं घराबाहेरचं वागणं बघता आधी तुझ्याच तांगड्या तोडाव्या लागतील. समीर, मी त्या मुलाला चांगलं ओळखते. संपदाने सगळं काही सांगितलंय मला त्याच्याबद्दल. मला तरी वाटलं की तो एक चांगला आणि संस्कारी मुलगा आहे. त्यामुळे यापुढे तू या बाबतीत लक्ष घालू नकोस. त्यापेक्षा घरचे प्रश्न सोडवायला मदत कर, घराला हातभार लाव. अरे तू असल्या त्या चीफ फॅमिलीमधल्या मुलीसाठी वडिलांच्या विरोधात जाणार होतास? अरे त्यांच्या फॅमिलीची मी सगळी चौकशी केलेली आहे. वडिलांचा पत्ता नाही, आईचं वागणं असं गूढ संशयास्पद आणि मुलगा तर गुंड प्रवृत्तीचा. आणि तू त्यांची बाजू घेऊन माझ्याशी भांडणार होतास? नाही अरे, या वयात प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण जे करतो ना तेच सगळं बरोबर आहे, कारण वय वेळ असतं रे. पण अशाच वेळी मनावर ताबा मिळवायचा असतो. अरे आई वडील स्ट्रिक्ट राहतात ते मुलांच्या भल्यासाठीच. तुला कधी कळणार आहे मंदार? हे बघ, मला गरिबी आणि श्रीमंतीमध्ये भेदभाव अजिबात करायचा नाही, कारण मी सुद्धा गरिबीतनच वर आलेलो आहे. अरे पण आपली फॅमिली बघ, आपले आपले संस्कार बघ, एटिकेट्स, मॅनर्स बघ, आणि त्यांचे बघ रानटी. अरे कुठंच जुळत नाही एकमेकांशी. हो, त्यांच्या मुलाचं आता वागणं बघितलंस ना, कळले ना त्याचे संस्कार काय आहेत ते. हे बघ मंदार, आता तरी तुझे डोळे उघडले असतील अशी मी आशा करतो. हे बघ, तू त्या मुलीला विसरून जा. माझं संपदाविषयीचं मत कधीच बदलणार नाही. मी अजूनही तिच्यावर प्रेम करतो. मंदार, आई, हे एवढेच. शेखर दादाकडे असतील ना काही? नको नको, शेखरकडे नको मागूया. आधीच त्याला नोकरी नाहीये ग. पण आई, झालेलं नुकसान कसं भरून काढायचं? आणि जोपर्यंत पोळी भाजी केंद्र सुरू होत नाही आपण काहीच करू शकत नाही. आई, माझा आधीचा पगारही अजून मिळाला नाही. आणि आई, माझ्या कॉलेजच्या फीचं काय? संपदा, तू काळजी नको करूस. मी आहे ना, मी करतो काहीतरी सोय. तुझी सोय नको रे बाबा, मला भीती वाटते त्याची. ट्युशन्स तरी परत सुरू करायला हवेत. ऍडव्हान्स मध्ये पैसे तरी घेता येतील. अरे तेवढ्या ऍडव्हान्सने काय होणार आहे? पोळी भाजी केंद्र नव्याने उभं करता येणार आहे का? म्हणून म्हणत होतो इन्शुरन्स काढा, इन्शुरन्स काढा, पण तेव्हा कोणी ऐकलं नाही. आता इन्शुरन्स क्लेम केला असेल ताबडतोब पैसे मिळाले असते ना. मला वाटतं आता आपलं फिक्स डिपॉझिट तोडावं लागणार. संपदाच्या लग्नासाठी म्हणून ठेवले होते ते पैसे, पण आता काही दुसरा उपाय नाही. आई, ते पैसे तसेच राहू दे. मी बघतो काय करता येतं का. बाबा, हो बाबा. अहो बाबा, कुठे कुठे शोधायचं तुम्हाला? हा, आणि इथे कशाला येऊन बसलात? बाबा, चला आधी घरी चला. चला लवकर, चला चला, या बघू या.
कोणत्या विश्वासाच्या आधारावर तू हे कुंकू लावतेस वसुधा? तुला खात्री आहे तुझा नवरा जिवंत आहे याची? नाही, माझा विश्वास आहे की माझं कुंकू शाबूत आहे. माझा विश्वास का ढळमळतोय? थांबलीस का आई? कुंकू लावणार नाहीस? तुझ्या कुंकवाला काही एक झालेलं नाही आई. खरं सांगतोस? आई अगं मी आत्ताच बाबांना पाहिलंय. बाबा जिवंत आहेत आई. खरंच? हो आई.